जय दुर्गा 11 इगतपुरी टफ फाईट नक्कीच दोन्ही जर संघ म्हटलं तर एक इगतपुरी तालुक्यामधील संघ तर दुसरा शहापूर तालुक्यामधील संघ मोठी मॅच बघायला भेटेल आपल्याला। प्रथम गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आलाय तो गोलंदाज लिंगा। स्ट्राइकला येतो हर्षल आणि नॉन स्ट्राइकला येतो पंकज। ओहो पहिला चेंडू हर्षलच्या बॅट मधून येतोय। ओहो काय सुरुवात आहे डोंगरीपाडा संघाची। षटकांनी सुरुवात केली इथं हर्षल याने। सुरुवात जर बघितलं तर मागच्या मॅच मध्ये देखील हर्षलने अशी सुरुवात केली होती। जणू काय षटकार आणि चौकार खाऊन आलाय हर्षल। सुरुवात षटकारनी बघूया पुन्हा एकदा हर्षल स्ट्राइक वरती गोलंदाज विलास पहिल्या चेंडूवरती षटकार दुसरा चेंडू। ओहो आता मात्र चेंडू हवेमध्ये एष्टी रक्षक पोहोचला होता परंतु झेल सोडलाय। एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न करल आणि दुसरी धाव पूर्ण। इथं काय घडतंय तिसरीचा देखील प्रयत्न आणि 3 धावा। जिथं एकही धाव नव्हती तिथं 3 धावा पूर्ण केल्या फलंदाजाने। खराब यष्टीरक्षक म्हणावं लागल। मोठा गडी बाद करण्याचा कुठेतरी संधी निर्माण झाली होती परंतु त्या संधीचा कुठेतरी लाभ घेता आला नाही। परिणामी 3 धावा पूर्ण केला फलंदाज पंकज याने। 2 चेंडू 9 धावा। चांगली अशी फलंदाजी डोंगरीपाडा बी संघाकडनं। बघूया तिसरा चेंडू विलासचा। आता मात्र पंकज चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावेसाठी येतोय हा चौकार। बघायला गेलं तर पंकज पवार हा पवन केनेला फॉलो करतो आणि तशीच बॅटिंग करतो। खूप मोठा फॅन देखील आहे पंकज पवार पवन केनेचा। बघूया हॅलो आता मात्र चांगला असा चेंडू निर्धावाचा चेंडू 4 चेंडू आणि 13 धावा। बघूया 5वा चेंडू पुन्हा एकदा विलास तू पंकज पुन्हा एकदा चांगला असा चेंडू। पंकजला कुठल्याही प्रकारचा चेंडू समजला नाही परिणामी 1 धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये पूर्ण केली फलंदाज पंकज याने। बघूया आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं षटक आहे। त्या षटकामध्ये चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी देखील करावं लागते आणि तशीच फलंदाजी केली हर्षल याने। बघूया शेवटचा चेंडू या शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेतील फलंदाज हर्षल। ओ चांगला असा फटका पुन्हा एकदा हर्षलच्या बॅट मधून येतोय षटकार। फटकेबाजी बघायला भेटते आपल्याला हर्षलच्या बॅट मधून। बघायला गेलं तर 3 चेंडू मध्ये 15 धावा गोळा केल्या हर्षलने। काय फटकेबाजी त्याच्या बॅट मधून फक्त चौकार आणि षटकारच येते। बघूया पहिल्या षटकामध्ये जर धाव संख्या बघायला गेली तर 20 धावा। दुसरा षटक घेऊन आले तो गणेश
पहिला चेंडू गणेशचा चांगला असा फटका पंकजच्या बॅट मधून निघाला, चांगला असं क्षेत्ररक्षण देखील तिथे झालंय. एकच धाव. हर्षलला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं, तेच काम करतोय पंकज. जेव्हा सिंगल निघते तेव्हा स्ट्राईकला हर्षल येतो आणि हर्षलच्या बॅट मधून ते फटके येतात. बघूया आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो हर्षल. हो खराब असं क्षेत्ररक्षण. बघूया एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि नक्कीच तिथं दुसरी धाव पूर्ण. चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथं कमबॅक करताना या चेंडूवरती. हो पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज इथं टिपलाय हर्षलचा झेल आणि हर्षल झाला इथं फेल. चांगली गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला गणेशच्या स्वरूपामध्ये. हो आल्या आल्या हा चेंडू सीमेरेषे पार येतोय. षटकार. तंबू मध्ये परतला, त्यानंतर एंट्री झाली तीच म्हणजे सूरजची आणि सूरजने आल्या बरोबर आउट ऑफ द पार्क षटकार मारला. बघूया पुन्हा एकदा सूरज. हो पुन्हा एकदा आता मात्र लेग साइडच्या दिशेने हा जातोय लांब षटकार. नक्कीच मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे हा फलंदाज सूरज आणि तसेच फटके मारतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार सूरजच्या बॅट मधून येतोय. 2 चेंडू मध्ये 2 षटकार लगावले सूरजाने. पुन्हा एकदा गणेश. हो आता मात्र निर्धाव असा चेंडू, परिणामी षटक संपलंय. 12 चेंडू आणि 35 धावा. चांगली अशी फटकेबाजी. जर बघायला गेलं तर गणेश चांगली गोलंदाजी करत होता. आपल्या 3 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर जर बघायला गेलं तर 3 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्या. म्हणजे समीकरण बघायला गेलं तर 12 चेंडू 35 धावा, 1 गडी बाद. बघूया तिसरं षटक कोण घेऊन येतोय. तिसरं षटक घेऊन आलाय तो शरद आणि स्ट्राईकला आता मात्र पंकज पवार. हो पंकज पवार यांच्या बॅट मधून हा पहिला ब्लास्ट. चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. पंकज पवार ब्रँड हा षटकार येतोय पंकज पवारच्या बॅट मधून. पहिला षटकार. आता मात्र दुसरा चेंडू होता. इथं काय घडतंय. आमचे पंच आमच्याकडे होत आहे, आम्हाला सांगते का लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 4 धावा. खूप लांब असा षटकार मारला पंकजाने. समालोचन कक्षाच्या वरतून चेंडू
षटकार. त्यानंतर लेग बायच्या स्वरूपामध्ये या 4 धावा म्हणजे धावसंख्या झाली ती 45 धावा. 2 चेंडू 45 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज शरद. ओहो आता मात्र सुरेख असा फटका हाय निघून गेलाय सीमेरेषे पार. A1 क्वालिटीचा षटकार. एकदा बॅक टू बॅक षटकार. काय फलंदाजी. मी आधीच म्हटलं होतं हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे नक्कीच. पंकज पवार ऑन फायर. जेव्हा जेव्हा पंकज पवार खेळतात वन साइड कामगिरी करतात आणि तीच कामगिरी करताना पुन्हा एकदा आता मात्र कटून दिला चेंडू ऑफसाइडच्या दिशेने. प्रोटेक्शन आहे तिथं. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी देखील धाव पूर्ण. जर बघायला गेलं तर या गोलंदाजावरती तुटून पडले पंकज पवार. आपल्या 9 चेंडू मध्ये 25 धावावरती खेळताय पंकज पवार. ज्या गोलंदाजा जर म्हटलं तर 20 धावा खर्च केलाय 5 चेंडू मध्ये. 6वा चेंडू होता हाई आउट ऑफ द पार्क मारायचा तर पंकज पवार यांना बघूया. एक धाव तर पूर्ण केली आणि 21 धावेवरती समाधान. षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 60 धावा. चांगलीशी सुरुवात हर्षल यांनी करून दिलं आणि तेच कामगिरी करताना पंकज पवार. हर्षल आउट झाले. त्यानंतर आले ते सूरजनी बॅक टू बॅक 2 षटकार लगावले. त्यानंतर तिसरं षटक चालू झालं. तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजी स्ट्राईक वरती आले ते पंकज पवार आणि पवन केने स्टाईलने ते फटके आले आणि धावसंख्येचा वेग वाढवण्याचा पुरेपूर त्यांनी इथं प्रयत्न केला. तो वेग वाढला म्हणजे धावसंख्या झाली 60 धावा. 18 चेंडू 60 धावा. शेवटचा गोलंदाज श्याम. शॉर्ट पिच चेंडू. श्यामचा चेंडू हवेमध्ये झेल होईल का मोठा प्रश्न. कारण फलंदाज होते पंकज पवार. पंकज पवारला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न कुठेतरी सक्सेसफुल झालाय श्यामचा. इथं काय घडतंय. इथं काय घडतं तर पुन्हा एकदा 2 चेंडू म्हणजे बघायला गेलं तर सूरज हा तळमळतोय स्ट्राईक साठी. परंतु सूरजला काही स्ट्राईक भेटत नाहीये. कारण जर बघायला गेलं तर सूरजच्या बॅट मधून षटकार आलेले. त्याला स्ट्राईक वरती जाणं हे गरजेचं आहे. तोच प्रयत्न करतोय सूरज. 3 चेंडू मध्ये अजूनही एकही धाव खर्च केली नाही गोलंदाजाने. हो आता मात्र चांगला फटका. चेंडू गेलाय सीमेरेषे पार. षटकार. दोन षटकारांचे चौकार खाऊन आले. फक्त डोंगरीपाडा संघ फक्त षटकारांचे चौकार डील करते. हे बघा पुन्हा एकदा फेकून दिलाय चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा हा येतोय षटकार. म्हणजे आता बिट्टूच्या बॅट मधून देखील षटकार येते. जो फलंदाज येतोय तो फक्त षटकारांच्या चौकार मध्ये डील करतोय.
धावसंख्या जर बघायला गेली तर 72 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. चांगलासा फटका लेग साइडच्या दिशेने बघू. कार्पेट शॉट एक धाव पूर्ण आणि काय होतंय खराब क्षेत्ररक्षण. परिणामी चेंडू 4 धावांसाठी चौकार. म्हणजे धावसंख्येत पुन्हा एकदा भर. धावसंख्या झाली 376 धावा. 24 चेंडू आणि 77 धावांचा आव्हान. टोकरवाडी संघ आणि भरवस संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. चांगल्याशी फलंदाजी केली. बघायला गेलं तर पंकज हा 11 चेंडू मध्ये 25 धावा. हर्षलने 5 चेंडू मध्ये 17 धावा. त्यानंतर बिट्टू आला. बिट्टूने 5 चेंडू मध्ये 16 धावा मारले. त्यानंतर सूरजने 3 चेंडू मध्ये 12 धावा. म्हणजे जो फलंदाज येत होता तो फक्त षटकार आणि चौकार मारत होता. चांगल्याशी फलंदाजी म्हणावं लागल डोंगरी परत संघाकडनं. बघूया डोंगर तो उभा केलाय. 77 धावांचं आव्हान ठेवलंय. आणि गोलंदाजी म्हटलं तर चांगलेसे गोलंदाज देखील आहे डोंगरीपाडा संघामध्ये. अविनाश असो, पंकज असो, हर्षल असो, सचिन असो, चारी गोलंदाज म्हटले तर शहापूर तालुक्यामध्ये नावाजलेले असे गोलंदाज देखील आहेत. आणि फलंदाजी जर बघितली तर तुम्ही चांगल्याशी फलंदाजी देखील बघूया. जय दुर्गा इगतपुरी संघ कसे हा सामना विजय करेल देतील का आपल्या संघासाठी. कारण बघायला गेलं तर 24 चेंडू 77 धावांचं आव्हान आहे. खूप मोठं लक्ष्य आहे. ते लक्ष्य जर पार पाडायचं असेल तर सुरुवात खूप मोठी करावं लागल, चांगली करावं लागल. हॅलो. तर सामन्याला सुरुवात होतीये. 24 चेंडू 77 धावांचं आव्हान घेऊन उतरली ती जय दुर्गा 11 संघ इगतपुरी. ओहो, पहिला चेंडू सचिन वरती हा वार केलाय. चेंडू फेकून दिला लेग साइडच्या दिशेने षटकार. मी आधीच म्हटलं होतं की सुरुवात चांगली करणं, सुरुवात गोड करणं हे खूप महत्वाचं असणार. तशीच सुरुवात करताना इगतपुरी संघाचे फलंदाज पहिल्या चेंडूवरती आहे ते हा षटकार. विलास स्ट्राइकला येतो. विलास नॉन स्ट्राइकला येतो माही. बघूया चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात. सचिन वरती हा हल्ला. पहिलाच दुसरा चेंडू सचिनचा. ओहो, वेगवान चेंडू बघितलं गेलं तो वेगवान चेंडू टाकण्यामध्ये माहिर हा गोलंदाज सचिन. वारंवार आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतो. पॉवरफुल षटक नेहमी हाताळतो. त्या षटकामध्ये चांगली गोलंदाज देखील करतो. बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवर त्याला षटकार लगावला होता. त्यानंतर बघितलं तुम्ही कमबॅक निर्धाव असा चेंडू टाकला. पुन्हा एकदा सचिन तो विलास. 22 चेंडू 71 धावेची गरज. हो, कटरचा वापर केलेला गया. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही. परिणामी चेंडू डॉट चेंडू. वेगवान चेंडू होती. जेव्हा फटका पडला त्यानंतर गोलंदाज कुठतरी आपल्या हाताची जादू, बोटाची जादू दाखवताना फलंदाजाला बघूया पुन्हा एकदा. हो, आता मात्र काय घडतंय तर
वाईट चेंडू अवंतराशी 1 धाव, धावसंख्येत भर पडली, धावसंख्या झाली ती 7 धावा, 3 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल, पुन्हा एकदा आमचे पंच होते आम्हाला पुन्हा एकदा सांगते आहे की हा ही व्हाईट चेंडू आहे, म्हणजे धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडेल. धावसंख्या झाली ती 8 धावा, 3 चेंडू 8 धावा. आता मात्र सुरेखाचा फटका, चेंडू हवेमध्ये, अविनाश पोहोचेल का? आणि अविनाश पोहोचलाय. अविनाश टिपला इथं झेल, म्हणजे इथं मोठा गडी बाद विलासच्या स्वरूपामध्ये. चेंडूवर त्याच्यावरती हल्ला केला होता. त्यानंतर काय घडलंय तर बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरले. 2 त्यानंतर बघितलं तर कुठल्या प्रकारचे फटके मारून दिले नाही सचिन याने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतय काय तर पहिल्या चेंडूवरती षटकार मारून सुद्धा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय, म्हणजे चांगली गोलंदाजी. मी आधीच म्हटलं होतं जर गोलंदाजी जर म्हटलं डोंगरीपाडा संघामध्ये तर चांगली गोलंदाजी देखील आहे. जशी फलंदाजी करतात तशी गोलंदाजी देखील करतात. खोलवरचा चेंडू होता, पुन्हा एकदा बघा काय गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू, षटक संपलंय. म्हणजे आपल्या उर्वरित षटकामध्ये 6 चेंडू मध्ये अवघ्या 8 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद. सचिन याने आता मात्र दुसरं षटक घेऊन आले तो पंकज पवार. चला करायची आहे अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आजच्या दिवसातील. बघूया सलवीचा फलंदाज माही अजून एकही चेंडू खेळलेला नाहीये. माही त्याची साथ देण्यासाठी आले ते फलंदाज गणेश. पहिला चेंडू पंकज पवार यांचा, पहिला चेंडू खोलवर चेंडू होता, खोदून काढलाय चेंडू, 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करेल का? आणि दुसरी देखील धाव पूर्ण. सिंगल डबल जर धावा घेतल्या तर आपल्या संघाला विजय मिळू शकत नाही. त्यासाठी मोठे फटके मारणं गरजेचं असणार जयदुर्ग इगतपुरी संघाला. ते मोठे फटके कोणत्या बॅट मधून येतील? माहीच्या बॅट मधून येतील आणि नक्कीच येतील. चेंडू फेकून दिलाय, 4 धावांसाठी येतो हा चौकार. चौकाला बघूया पुन्हा. काय फटका आहे, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू गेला निघून सीमेच्या पलीकडे. पंकज पवार वरती हा वार केलाय, षटकार.
ऑफच्या दिशेने डोक्यावरनं मारला, सचिनच्या डोक्यावरनं चांगला असा फटका होता, सीमेपार पाडला. तर बघायला गेलं तर चांगली अशी फटकेबाजी, अशी फटकेबाजी करावं लागेल, वारंवार करावं लागेल. जर आपल्या संघाला जर जिंकून द्यायचं असेल तर ही फटकेबाजी खूप गरजेचं असणार आहे. धावसंख्या झाली 20 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा पंकज पवार साठी. हो आता मात्र शॉर्ट स्पीड चेंडू होता, तिथं सचिन चांगलं असं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव नक्कीच कंप्लीट केली. चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथं. चार चेंडू 22 धावा अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. बघूया 2 चेंडू खूप महत्वाचे असणार. स्ट्राईकला पुन्हा एकदा माही. ओहो आता मात्र वेगवान चेंडू होता, चांगला चेंडू होता, खोलवर मारा केला. चांगला असा ऑलराऊंडर पंकज पवार, फलंदाजी असो की गोलंदाजी असो, पुन्हा एकदा चांगला असा चेंडू त्याच्यावरती, चांगला फटका. एक धाव पूर्ण केली माहीनी. नक्कीच स्ट्राईक आपल्या जवळ ठेवायची असेल माहीला, त्या कारणाने एकच धाव घेतली गेली. धाव संख्या झाली ती 23 धावा. 12 चेंडू 23 धावा. अजून जर बघायला गेलं समीकरण तर 12 चेंडू आणि 54 धावींची गरज. तिसरा षटक घेऊन आला तो प्रशांत. ओ सुरेख चेंडू, खोलवर चेंडू, वारंवार खोलवरचे चेंडू वापरले जातात डोंगरीपाडा संघाकडनं. जर बघायला गेलं तर कुठेतरी सांगितलं गेलं असेल, जेव्हा आपण शॉर्ट पिच चेंडू टाकतो तेव्हा तो सीमेरेषेच्या पलीकडे जातो. त्यामुळं कुठेतरी खोलवर चेंडू असो किंवा घोडलेचे चेंडू असो हे वारंवार टाकले जाऊ राहिले. पुन्हा एकदा चेंडू आता मात्र हवेमध्ये. अविनाश पोहोचेल का? ओहो इथं काय घडतंय तर अविनाश होता. अविनाश म्हटलं तर कॅचचा मानकरी नेहमी ठरतो. चांगला उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक देखील आहे. त्याला डोंगरीपाड्यामध्ये चांगल्या क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार बघूया. माहीची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो फलंदाज आकाश. काय कॅच होती, सुंदर अशी कॅच होती. त्या कॅचला नक्कीच वा मिळाली असेल. बघायला गेलं तर 2 चेंडू आणि एकही धाव खर्च केली नाही. गोलंदाज प्रशांत याने एक गडी बाद देखील केलाय. बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रशांतचा, फलंदाज आकाशसाठी. समीकरण खूप कठीण झाले आता मात्र. 32चा टार्गेट, 32चा रनरेटनी चालावं लागल. प्रत्येक जर षटकामध्ये बघितलं तर 32 धावा ठोकावं लागतील. इथं काय घडतंय, मिस फील्ड झाली, परिणामी धावा 4 मिळतील का? परिणामी खराब असं क्षेत्ररक्षण, परिणामी 3 धावा पळून काढल्या फलंदाजाने. 9 चेंडू आणि 51 धावींची गरज अजून जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 51 धावा म्हणजे जर बघायला गेलं तर डोंगरीपाडा पुरेपूर हवी होतानी जयदुर्गा इगतपुरी संघा समोर. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. खराब एक्स्ट्रीवेक्शन करताय हर्षल.
बघूया आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 28 धावा. बघायला गेलं तर फक्त 4 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. ओहो चांगलासा फटका. तिथं देखील क्षेत्ररक्षक नव्हते, परिणामी 4 धावा येतील. धावसंख्यात भर झाली. सामना ठोकरवाडी आणि विजयी संघ. आपण ठोकरवाडी संघाचा आपण इथं पाहायचा आहे. गोलंदाजीसाठी आला होता अविनाश. अविनाशने पहिला चेंडू निर्धाव असा टाकला. धावसंख्या जर बघायला गेलं तर धावसंख्या 32 धावा आणि जिंकण्यासाठी खूप धावांची गरज आहे. म्हणजे पूर्णपणे जर सामना बघितला तर डोंगरीपाडा संघाकडे झुकताना पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. चांगलीशी गोलंदाजी. मी आधीच म्हटलं होतं की चांगलेसे गोलंदाज देखील आहे डोंगरीपाडा संघामध्ये. पेरकीचा जादूगर अविनाश तिसरा चेंडू टाकताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव टाकताना अविनाश. चौथा चेंडू देखील निर्धाव. फलंदाज प्रयत्न करताय, प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न करताय का ब्लिक बास्ट करायचा, मोठा फटका मारायचा, परंतु अविनाश गोलंदाजीवरती आहे. आता मात्र अविनाश वरती हा हल्ला. चेंडू सीमेरेषे पार. येतोय षटकार.